आमची अभिमानाची स्पर्धा आमचा वर्ल्ड कप सानपडा प्रीमियर लीग 2026. यस धन्यवाद. जाऊया मॅच कडे. बिग फाईट आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग पहिला बॉल हाताळण्याकरिता गोलंदाज इथून मात्र तयार होत आहेत. हरीश शेट्टी आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवरती आणि स्ट्रायकिंग इनला जर का आपण पाहिलं तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळतो. अप्रतिम लायन लेंथ आपल्याला पाहायला मिळते. हरीश शेट्टी सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला पेस त्यांच्याकडे आहे आणि म्हणूनच खरं तर जर का आपण पाहिलं तर त्यांना ओव्हर नंबर 1 मध्ये इकडे प्राचारण केलं. पहिलं मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक ते हाताळत आहेत. पुन्हा एकदा हरीश शेट्टी तयार. या बळीला देखील फटका दमदार आहे परंतु तिकडे पहा प्रोटेक्शन आहे. आय थिंक निकेश वास्कर आपल्याला पाहायला मिळालंय. खूप चांगल्या रीतीने त्यांनी या बॉलला फील्ड केला आणि तितक्या 2 धावा इथून पूर्ण झालेल्या आहेत. बॉलर आता तयार होतील. हरीश शेट्टी आतापर्यंत चांगला खेळ त्यांचा या सानपाडा प्रीमियर लीग मध्ये राहिला. ॲज अ बॉलर म्हणून भरपूर वेळा त्यांनी स्वतःला सिद्ध केलेला आहे. 40+ कॅटेगरीमधून ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला भावेश स्मृती हा संघ आपल्याला पाहायला मिळतो तर दुसऱ्या साईडला जर का आपण पाहिलं तर यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. त्या रिझनमध्ये प्रोटेक्शन नाही आहे हे बॅटरने ओळखलं आणि पहा बॉलला फेकून दिलाय. बॉल सीमा पार. रन्स मिळतात 4. येतोय SPL ब्रँडेड चौका डीजे मास्टर ठोक ठोक. याही खेळाडूने दणाणून सोडलंय परंतु आज मात्र 40+ कॅटेगरी मधून ते सध्या खेळतात आणि पहा स्वतःला सिद्ध करत आलेले आहेत. नितीन वास्कर पुन्हा एकदा तयार होतात. या वेळेला देखील इथे पहा पंचांचा सिग्नल येतोय. इट्स अ वाईट बॉल आणि 1 बॉलची ताकीद देखील आता गोलंदाजाला दिली जाते. बॉलर तयार होत आहेत पुन्हा एकदा. या वेळेला देखील इकडे पहा एक चांगला बॉल बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल सरळ चालला डिक्लर झोन मध्ये आणि इकडे पहा इथे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात.
बॉल तयार होत आहेत पुन्हा एकदा. या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न. इकडे सुद्धा बॅटरला शांत ठेवलं. डॉट बॉल आला. ओव्हर नंबर बघतात बघतात 2चा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 18 धावा. 18 रन्स. 18 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंचांचा इशारा आला. इट्स अ वाईट बॉल. या वेळेला आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे पहा बॉल सरळ. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे पहा बॉल सरळ चालला डिक्लर झोनमध्ये. चालला डिक्लर झोनमध्ये आणि इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. डीप मिड विकेट. त्यानंतर जर का आपण पाहिलं तर काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू त्यांनी तैनात ठेवला. पुढे सरसावत फटका दर्जेदार आहे, परंतु मी तर म्हणेल या मोमेंटला कॅच ड्रॉप झाली. कॅच छुटा, बॉलर का दिल तुटा. आणि 2 धावा इथून मात्र कमवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा बॉलर तयार होतात. यावेळेला फ्लाईट दिली होती. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होईल का? हो झालाय. बॉल चाललाय 1 बाउंस सीमा पार. रन्स मिळतात 4. चौकार. बॉलर तयार होतात. ॲक्शन रिप्ले पहा. बॉलला यावेळेला फ्लाईट दिली होती. पुढे सरसावत त्यांनी हा फटका सजवला आणि या बॉलवरती 4 धावा प्राप्त झाल्या. काऊ कॉर्नर जो झोन आहे या क्रीडांगणाचा तो सर्वाधिक लांब षटकार त्या रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बाउंड्री लाईन थोडीशी जर का आपण पाहिलं तर लांब आहे त्या रिझन मध्ये आणि त्या रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल करणं आतापर्यंत फलंदाजाला मुश्किल काम झालं. परंतु या फटकेबाजीने खरं तर आतापर्यंत खूप चांगली कामगिरी करत असताना मैदानाच्या आतमध्ये सुरेश आणि सुनील शिंदे आपल्याला पाहायला मिळतात. थांबतायत, वेळ घेत आहेत, कारण बॉलरला माहिती आहे माझा प्रत्येक बॉल माझ्या टीमसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला पुढे सरसावत हा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक उलट्या दिशेने बॉलच्या मागे धावताय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होतात. 40+ क्रिकेट सिंगल डबल वरती खरं तर भर दिला जातोय. स्वस्थ शरीर आयुष्य महान ही 40+ क्रिकेटची खरं तर टॅगलाईन आहे. आणि यावेळेला पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. 1 धाव आरोग्यासाठी. एक चांगला उल्लेख केला. सातत्यानं पहा फिटनेस जपण्याकरिता 40+ क्रिकेट खेळलं जातं. इकडे पैशापेक्षा खरं तर खेळायला जास्त मनसर महत्त्व दिलं जातं. यावेळेला इलेक्ट्रिकच्या बाहेरचा बॉल पंच सांगतात की हा वाईट बॉल आहे. आतापर्यंत 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु इकडे सुद्धा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं धावफलकावरती पुन्हा एकदा बदल. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही 1 धाव आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला शफल झाले, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. आय थिंक हरीश शेट्टी आपल्याला पाहायला मिळाला आणि त्यांच्या माध्यमातून ही चूक होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आणि पहा इथे कॅच ड्रॉप होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. ओव्हर नंबर बघता बघता आता 3चा खेळ इकडे संपलाय आणि 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 32 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप डेव्हलप झाली आहे. सुनील शिंदे आतापर्यंत जर का आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 16 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. आणि सुरेश पहा 6 बॉलमध्ये 9 या धावसंख्येवरती ते सध्या बॅटिंग करतात. ओव्हर नंबर 4 मध्ये आता बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात.
विक्रम थापा आलेले आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. विक्रम थापा यांच्या खांद्यावरती खरं तरी जबाबदारी दिली आहे. पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने इकडे खेळ दाखवला जाणार आहे. चला वेळेच्या संदर्भात आम्ही भरपूर सूचना तुम्हाला करतोय, लक्ष द्या. वेळ भरपूर इम्पॉर्टंट आहे. टाइम इज मनी असं म्हटलं जातं. एकदा का वेळ निघून गेली माणसाच्या आयुष्यातून ती वेळ पुन्हा पुन्हा येणार नाही. वेळेचं महत्त्व त्या वर्तमानपत्राला विचारा, कारण सकाळी 5 रुपयानं विकला जाणारा वर्तमानपत्र संध्याकाळी रद्दीमध्ये 5 रुपये किलोने विकला जातो. आणि इकडे पहा, तुम्हाला टाईम वाचवायचा आहे. 32 धावा. या वेळेला देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहेत. बॉल तयार होतात पुन्हा एकदम. याही वेळेला इथे जर का आपण पाहिलं तर चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गरकन बॉलला फिरवलंय, लेग कटरचा चांगला वापर केला, ही ओळख आहे या गोलंदाजाची. आणि इकडे पहा, चांगली गोलंदाजी ते सध्या करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावा आतापर्यंत धावफलकावरती झाल्यात. पुढचा बॉल. या वेळेला देखील पुढे सरसावत हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इकडे सुद्धा बिगिट करू शकले नाहीयेत. रनआउटची संधी आहे. लालच बुरी बात आहे. विकेट आली आणि बॅटर बाद होतात. रनआउटची संधी आहे. लालच बुरी बात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असं आपल्याला पाहायला मिळतात. धर्मेश पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात. पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणार. ॲज अ आयकॉन म्हणून ते सध्या खेळतात. खरं तर पाहूया आता त्यांच्यावरती एक मोठी जबाबदारी आहे. गतवर्षी जर का आपण पाहिलं तर 40+ कॅटेगरीमधून स्वर्गीय अशोक ठाकूर स्मृती हा संघ खरं तर चॅम्पियन संघ ठरला होता. आणि पाहूया आता धर्मेश पाटील आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला देखील बॉल हवेत प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना विकेट किपर आपल्याला पाहायला मिळाले, परंतु त्यांच्यापासून भरपूर दूर हा बॉल होता. आणि इकडे पहा, एकदा जरूर पाहायला मिळते एका धावेच्या मदतीने आता पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतात. धावफलकावरती चेंजेस झालेले आहेत. बॉल तयार होतात पुन्हा एकदा. या वेळेला देखील फ्लाइट दिली होती. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली खूप चांगला झेल तिकडे पकडलाय. विकेट आली आणि बॅटर बाद झालेले आहेत. बामणे आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांनी हा या वेळेला देखील फ्लाइट दिली होती. बॉल हवेत आहे. माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये आणि बॅटर आता बाद झालेले आहेत. धावफलकावरती आतापर्यंत रन्स आपण पाहतोय. पस्तीस धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर होतात. मनोज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. पाहूया आता मनोज यांच्या माध्यमातून कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणार. बघा, 40+ वेगळा गट आणि यंग खेळाडूंचा वेगळा गट आपल्याला पाहायला मिळतो. आणि यातून बघायला काय मिळालं, कारण 40+ क्रिकेट त्यांनाच ठाऊक असतं. आणि बघा, 40+ क्रिकेट म्हणजे त्यांच्यामध्ये जी मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या ज्या मॅचेस आहेत त्या आता पाहण्यासारख्या झालेल्या आहेत. हळूहळू आता मजा येऊ लागली आहे आणि खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून इकडे दाखवला जात बाई. बॉल तयार. या वेळेला फटका दमदार आहे. बॉल हवेत आहे. पुन्हा एकदा विकेटची संधी होती आणि इकडे पहा, विकेट आली आहे. बॅटर बाद होत आहेत. बॅक टू बॅक आपल्या टीमला बॉल 2 विकेट मिळून देत असताना विक्रम थापा. बघा ऍक्शन रिप्ले.
फ्लाइट दिली होती बॅटरला बॉल पुल फटका दमदार आहे बॉल हवेत आहे आणि या मोमेंटला जर का आपण पाहिलं तर विकेट आली आहे थोडस कठीण काम झालं बॉलला पुल करण्याकरिता आणि खूप चांगला झेल तिकडे पकडला आतापर्यंत धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 35 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण पाहतोय चला नेक्स्ट मॅच टॉससाठी यायचा आहे RL इन्फ्रा आणि स्वर्गीय भावेश मूर्ती कॅप्टन टॉससाठी लगेचच या आताच तुम्ही तिकडून निघा म्हणजे हे षटक कंप्लीट होण्या अगोदर इकडे पोहोचाल निखिलचा हा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न फटका जबरदस्त आहे बॉलच्या खाली फिल्डर दुसऱ्या धावेची माग आणि 2 धावा पूर्ण झाल्यात न्यू बॅटर भरत मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात गोलंदाज देखील पुन्हा एकदा तयार होतात निखिल बामणे तयार झालेले आहेत या वेळेला देखील प्रचंड ताकदीचा वापर इकडे केला गेला परंतु इकडे सुद्धा इतका वेग होता की बॅटरला हा बॉल समजला सुद्धा नाहीये डॉट बॉल आला अफलातून खेळ दाखवला जातोय जबरदस्त गोलंदाजी इथून मात्र केली जाते निखिल बामणे यांच्या माध्यमातून डेट ओव्हरमध्ये ते सध्या बॉलिंग करतात फटका हवेत आहे मिस्टामिक स्ट्रोक आहे फिल्डर बॉलच्या मागे धावतायत दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न दाखवला जातोय आणि 2 धावा इकडे पूर्ण झाल्यात अजूनही खरं तर 3 बॉल शेष आहेत एकूण 40 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत पहिल्या सत्रातील अजूनही 3 बॉल शेष आहेत स्वर्गीय भावेश मूर्ती आणि RL इन्फ्रा चला कॅप्टन टॉस साठी यायचंय या वेळेला फटका दर्जेदार आहे थोडासा झाला उशीर परंतु फटका मारला पद्धतशीर बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर आगरी भाषेत जर सांगायचं ठरलं बाबा 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 कवरा मोठा ये छक्का छेरा या वेळेला फटका दर्जेदार आहे थोडासा फटका आपल्याला पाहायला मिळाला जबरदस्त फटका टायमिंग बेमिसल होता आणि धावफलकावरती धावा झाल्या आहेत 45 धावा 45 रन्स भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक टीमच्या स्कोरबोर्डवरती बॉल तयार होतात पुन्हा एकदा पुढचा बॉल तयार झालेत यावेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न झालाय खरा अजय आपल्याला पाहायला मिळाले आणि इकडे पहा दुसऱ्या धावेची मांग आहे आणि इथे आता एक्झॅक्टली कोणता बॅटर बाद आहे हे आता पंच इकडे निर्णय देतील आणि पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला जाईल दुसऱ्या धावेची मांग आहे आतापर्यंत धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 46 धावा धावफलकावरती आपण पाहतो चला न्यू बॅटर लगेच यायचंय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात मंगेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात पाहूया त्यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ इकडे दाखवला जाणार प्रसाद दादा महाडिक या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान आम्ही करणार आहोत या वेळेला देखील इकडे पहा चांगला फटका खेळलाय बघा मंगेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांचे चिरंजीव ध्रुव म्हात्रे यांच्या वतीनं
षटकारासाठी खरं तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज, चौकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज लावलं आणि षटकाराच्या हॅट्रिकसाठी 5000. परंतु इकडे पहा, आता पहिल्या 17चा खेळ संपला, धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 47 धावा धावफलकावरती आणि विजयासाठी 48 धावांचं लक्ष्य. टॉस आम्ही करणार आहोत. स्वर्गीय भावेश मूर्ती आणि RL इन्फ्रा या दोन टीमच्या दरम्यान इथे मात्र टॉस केला जाणार आहे. टॉस आता आम्ही करणार आहोत दोन टीमच्या दरम्यान. स्वर्गीय भावेश मूर्ती आणि RL इन्फ्रा या दोन टीमच्या दरम्यान आता इकडे टॉस केला जाणार आहे. माडिक साहेबांना आम्ही विनंती करतोय, आपल्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाणार आहे. या माडिक साहेब, तुम्हाला खरं तर आम्ही हा मान देतोय. आणि माडिक साहेबांच्या उपस्थितीमध्ये आता या मॅचचा टॉस केला जातोय. चला RL इन्फ्रा कॅप्टन या. मला खूप आवडतं. विश ऑल द बेस्ट. भरपूर साऱ्या शुभेच्छा. निलेश भवर आपल्याला पाहायला मिळाले. मान्यवरांना विनंती करतो, व्यासपीठावरती आपण जाऊन विराजमान व्हायचं आहे. जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण ऐकणार आहोत खरं तर व्हॉइस ऑफ रसायनीचा एक गोड आवाज. मानस मनोरे सरांना भरपूर प्रवास करत रायगड जिल्ह्यातून खरं तर नवी मुंबई सानपाडा गावामध्ये ते दाखल झालेले आहेत आणि त्यांना आता या दुसऱ्या डावामध्ये आपण ऐकणार आहोत. ऑटो कॉम बॉक्स मानस मनोरे सर, धन्यवाद. हेलो, बहुत बहुत शुक्रिया सुनील जिलामुर सर. तमाम दर्शकों का, तमाम मान्यवरों का और सभी क्रिकेट खिलाड़ियों का श्री सानपाड़ा 8 क्रिकेट क्लब इनकी तरफ से ऑर्गेनाइज की गई सानपाड़ा प्रीमियर लीग 2024 सीज़न 9 और मैं आपका अपना कमेंटेटर मानस मनोरे करूंगा आप सभी का स्वागत. चलेंगे मैदान के अंदर तो बात करेंगे क्रिकेट की, जहां पर आज के डे नाइट का मैच नंबर 5 आपको इन एक्शन में नजर आएगा. 40+ की ये दोनों टीमें एक एक टीमों को मैदान के अंदर धूल चटाने के बाद ये विनर वर्सेस विनर 40+ का ये मुकाबला. एक तरफ इन एक्शन में आपको टीम विधि 11 नजर आएगी और उनके सामने स्वर्गीय अशोक ठाकुर स्मृति. ये दो टीमों के बीच ये लड़ाई. टॉस जब हमने किया था तो टॉस को जीता जरूर था टीम विधि 11 ने. फैसला लिया था पहले गेंदबाजी करने का, बैटिंग करने का आमंत्रण कबूला स्वर्गीय अशोक ठाकुर स्मृति ये टीम ने. रन संख्या बनाई 47 रन स्कोर कार्ड पर और आने वाली 30 गेंदें 48 के टारगेट को चेस करना है विद 11 टीम को. चलिए तुरंत बल्लेबाज मैच शुरू कीजिए. अंपायर वॉर्न कीजिए, टाइम नहीं है ज़्यादा. घड़ी का काटा 9:47 PM हो चुकी है. इस वजह से बहुत सारे मैचेस अभी बाकी. 3 ट्रॉफीज जो इस टूर्नामेंट का एक मेन अट्रैक्शन रही है. ट्रॉफी जब मैं उठाने गया तो बहुत भारी थी, उठा नहीं पाया मैं. इतना वेट है उन ट्रॉफीज़ में, क्रिस्टल क्लियर ट्रॉफीज़. देखिए ट्रॉफी बड़ी तो कोई भी ला सकता है, लेकिन सबसे हटकर सबसे अलग ये करोगे आप तो आपका नाम और बढ़ेगा. मैं हमेशा कहता हूँ, लोगों की तरह करोगे तो गर्दी बनकर रह जाओगे और लोगों से अलग करोगे तो दर्दी बनकर रह जाओगे. और हमारे सोमनाथ वास्कर साहब वो दर्दी है जिन्होंने ये क्रिस्टल क्लियर ट्रॉफीज़ रखी इस टूर्नामेंट में, इसलिए उनका मैं बहुत शुक्रिया अदा ज़रूर करूँगा. लेकिन मैदान के अंदर चलेंगे तो क्रिकेट की बात करते हुए खेल की शुरुआत भी आपको कर दी है. प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी जो मैदान के अंदर आएगी. स्ट्राइक एंड पर होंगे बैटर विजय और उनके साथ निकेश. ये सलामी बल्लेबाजों की जोड़ी. सुरेश जो बॉलिंग ट्रैक पर आएंगे. ओवर नंबर 1 P1 का पहला पावर प्ले. 30 गेंदे 48, दैट इज द टारगेट. द गेम इज ऑन. 3-2-1. विश यू ऑल द बेस्ट. लेट्स प्ले. पहली गेंद थी ऑफ साइड पर, टैप किया. शॉर्ट कवर पॉइंट, थोड़ा सा मिस फील्डिंग. डीप में गेंद ट्रैवल होते हुए फील्डर पीछा करेंगी. सिंगल कन्वर्ट किया डबल में, लेकिन डबल को अब ट्रिपल में मैदान के अंदर कन्वर्ट किया.
क्या बात है, 40+ के ये दो खिलाड़ी रनिंग बिटवीन द विकेट। देखिए आप, जो हमारे यंगस्टर्स है ना, जो 25, 30, 35 ये एज के जो प्लेयर्स हैं, उनको भी शर्मा जाए इतनी अच्छी ये रनिंग है। बघा, जय आगरे हा एक 8 वर्षाचा लहान मुलगा आहे. तो जिथे कुठे असेल त्याने लगेच आमच्याशी संपर्क साधा, कारण इकडे तुमचे नातेवाईक तुम्हाला शोधतायत. जय आगरे 8 वर्षाचा छोटा चिमुकला आहे. जर जय तुझ्यापर्यंत माझा आवाज पोहोचतोय तर लगेच इकडे ये, कारण तुझे नातेवाईक तुला शोधतायत. त्यामुळे जय आगरे 8 वर्षाचा लहान मुलगा मैदानाच्या चौपेर बाजूला जिथे कुठे असेल लगेच आपण इकडे या ठिकाणी आमच्या मंचाकडे यावं. तुमचे नातेवाईक तुमचा शोध घेत आहेत. पहली गेंद पर 3 रन. ओह, हवा में गई है गेंद, पॉइंट के ऊपर से बैकवर्ड पॉइंट. द बॉल इज इन द डिक्लेयर्ड जोन, जहां पर आपको एक सिंगल रन यहां से कन्वर्ट होता हुआ नजर आएगा. इक्का दुक्का बहुत ज़रूरी है. कंटिन्यूसली स्कोर बोर्ड को अपराइट करते रहना बहुत ज़रूरी बैटिंग पेयर के लिए, और वही करने का काम कर रही है. डॉट गेंदें जब दबाव बढ़ाती है तब सिंगल डबल ही काम आती है. जहां पर P1 का पहला पावर प्ले ज़रूर है, लेकिन यहाँ पर आपको सिंगल डबल्स दिखाई देते हुए. लकी ड्रॉ की चिट्ठी हम जरूर निकालेंगे, और वो चिट्ठी निकाली भी गई है. किसका नाम आएगा लकी ड्रॉ में? बल्ले का अंदरूनी किनारा, विकेट कीपर कलेक्शन बढ़िया. डॉट बॉल, कृष्णा नवघरे, लकी ड्रॉ. चलिए, कृष्णा नवघरे है क्या? कृष्णा नवघरे आपण कुठे असाल तर इकडे लगेच या. हो, आहेत. लकी ड्रॉ मध्ये कृष्णा नवघरे सगळ्या लहान मुलांनाच भेटतायत. स्ट्रेट डाउन द ग्राउंड, अटैक किया, गेंद के हाथ में है, निकल जाएगी डीप लॉन्ग ऑफ सीमा रेखा की पार, और ये आया 4. पण या ठिकाणी आमच्या कृष्णा नवघरे लहान मुलांनाच भेटतायत, ज्यांना आपण बॅट या ठिकाणी देतोय. सरप्राईज गेट डाउन द ग्राउंड, अटॅक किया, गेंद के हाथ में है, निकल जाएगी. आनंदित होतील, कारण मुलगा क्रिकेट पाहायला गेला, स्पर्धा पाहायला गेला, आणि काय जिंकून आला तर बॅट जिंकून आला. त्यामुळे घरचे पण आता आनंदित होणार आहेत. कृष्णा, बॅट तुम्हाला मिळालेली आहे, भरपूर साऱ्या शुभेच्छा. इकडे कृष्णाच्या हातामध्ये मुरली असायची, इकडे या कृष्णांच्या हातामध्ये बॅट आपण दिलेली आहे. पण भविष्यात चांगले क्रिकेटर होतील. हल्के हाथों से खेला, यहाँ से आपको एक सिंगल कन्वर्ट होता हुआ दोबारा से नजर आएगा. जब टीम का टोटल इंक्रीज है, रन संख्या 9 रन स्कोर कार्ड के ऊपर. नंबर 9 इज ऑन द टोटल, और 9 नंबर को यूनिवर्सल नंबर कहते हैं. नंबर 9 इज द यूनिवर्सल नंबर, और वो 9 का आंकड़ा स्कोर कार्ड पर फिलहाल आता हुआ. क्रिक लाइव के माध्यम से जितने दर्शक एंड्रॉयड टीवी पर, स्मार्टफोन पर इस टूर्नामेंट को एंजॉय कर रहे हैं, उन सभी का भी मैं स्वागत करूंगा. आखिरी गेंद होगी इस ओवर में. आखिरी गेंद थी, यहाँ पर जाना था जापान, पहुंच गए चीन. मारना था आगे, गई पीछे, मिला 1, और इसी 1 के साथ ओवर की करेंगे समाप्ति. P1 का पहला ओवर यहाँ से समाप्त होता हुआ. टीम की रन संख्या पीछा करना 48 का. द रन इज ऑन द स्कोर बोर्ड, 10 रन्स विदाउट लॉस. 10 रन बने हैं स्कोर कार्ड पर बगैर नुकसान. पहला ओवर समाप्त हुआ, दूसरा ओवर शुरू किया जाएगा. इक्वेशन के बारे में अगर मैं बात करूंगा तो आने वाली गेंदें बचेंगी 24 गेंदें, और जीतने के लिए 38 रनों की ज़रूरत जो मैदान के अंदर आपको नजर आएगी. चलिए, तुरंत फील्डिंग टीम, तुरंत बॉलिंग अटैक स्टार्ट करना है प्लीज़. बिल्कुल आप शॉर्ट टीम मीटिंग ले सकते हैं, सोच सकते हैं कौन से गेंदबाज को देना है, कौन से गेंदबाज को नहीं, लेकिन उसमें टाइम नहीं है हमारे पास. प्लीज़ मैं रिक्वेस्ट करना चाहूँगा आपसे, क्योंकि डे नाइट पहली है इस टूर्नामेंट की, और इसी वजह से ओपनिंग सेरेमनी होती है, बहुत सारी चीज़ें होती है ऑर्गेनाइजिंग कमेटी के लिए. तो थोड़ा सा लेट आज के डे नाइट का खेल शुरू हुआ है, और अगर वो हमें समय में कंप्लीट करना है देन एवरी प्लेयर, एवरी टीम हैज़ टू कंट्रीब्यूट इन द टाइम. समय में आपको पाबंदी दिखानी पड़ेगी, और इससे वजह से आपको प्लीज़ प्ले फास्ट, डोंट टेक टू मच टाइम, ये फॉर्मूला अपनाना पड़ेगा. गेंदबाजी मार्क के ऊपर दूसरी ओवर. धर्मेश इज रेडी विद द बॉल ऑन द बॉलिंग मार्क फॉर द ओवर नंबर 2. दिस इज P2's सेकंड पावर प्ले. पहली गेंद हवा में फ्लाइट थी, लालच दिया था. ऑफ साइड पर गेंद डिक्लेयर जोन में,
मिलेगा मात्र 1 रन। इक्का दुक्का दिल्ली दुरुस्त नहीं, दिल्ली दूरस्त करवाएगा। दोनों बल्लेबाज बड़े हिट लगाने की मंशा में जरूर है, कुछ अलग करने की कोशिश करेंगे। हवा में गेंद है, ये कॉटन बॉल का चांस। अटेम्प्ट नहीं किया, कोशिश नहीं की, कम से कम अपने हाथों को जो है आगे ले जाना चाहिए था, कोशिश तो करनी चाहिए थी। लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार कभी नहीं होती, और सफलता का जो रास्ता होता है वो कोशिश से ही निकल कर जाता है। वो कोशिश आपने की नहीं, उसी की वजह से सिंगल ये कन्वर्ट भी होगा। टीम की रन संख्या स्कोर कार्ड पर 12 रन। रन तो बने हैं 12, कौन बजाएगा किसके 12 इस मैच में, अब ये भी बात देखने लायक। 12 रन बनी है। दोनों बल्लेबाज आपस में बातचीत करते हुए, जब रन चेस में आप उतरते हैं मैथमेटिकल कैलकुलेशन, मैथमेटिकल इक्वेशन बहुत ज़रूरी, किस तरीके से आप उस स्कोर को ब्रेक डाउन करते हो वो भी बहुत ज़रूरी है। ओह, ऑन साइड पर लॉफ्ट किया, 100 सुनार की, 1 लोहार की, और गेंद ओवर काउ कॉर्नर, 1 बाउंस इनटू द फेंस, 4 रन। ओह, ऑन साइड पर 4 रन के साथ टीम की रन संख्या आगे बढ़ते हुए स्कोर कार्ड पर 16 रन बनेंगे। 16 का आंकड़ा जब आता है, 16 का डोला 43 की छाती, ये गाने की याद हमें हमेशा आती है। किसका डोला आज चलेगा, किसकी छाती चौड़ी होगी इस मैच में, ये बात भी देखने लायक। गेंदबाज के ऊपर जब अटैक होता है, थोड़ा सा दबाव अपने ऊपर महसूस करते हुए गेंदबाज नजर आएंगे। बल्लेबाज जो है लेफ्टी हमेशा घातक मानी जाती है, नाम में विजय है, अपनी टीम को भी विजय दिलाना चाहती है, और उसी में ये कोशिश है। सीधे बल्ले से इस बार विकेट एंगल को यूज करते हुए शुरुआत करेंगी पहली गेंद को लेकर। चलिए स्पीड अप कीजिए, लेफ्ट आर्म राउंड है ये, लोअर फुल टॉस थी, बीट किया। 14 गेंदे 17 रन, 2 गेंदे अच्छी फेंकनी पड़ेगी। संजू, इनके ऊपर बहुत सारी जिम्मेदारियां हैं, और जहां पर टीम को जरूरत है खरा उतरना पड़ेगा। हर एक स्टेज बहुत इंपॉर्टेंट, यहाँ से जो जीतता है ऑलमोस्ट उसका फाइनल का टिकट कंफर्म होगा, और उसी वजह से जीतना बहुत ज़रूरी है। 14 गेंदे 17 का समीकरण बनता हुआ, थोड़ा सा स्पीड अप भी मेंटेन रखिए प्लीज। बल्लेबाज तैयार तो गेंदबाज भी। स्विच हिट, सुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो सामने वाले की, और न लगी तो खुद के गर्दन कटने में देरी नहीं लगती, ऐसे मेरे गुरु और मेरे काका हमेशा कहते हैं, प्रवीण दुगाड़ी सर। लेकिन यहाँ पर आपने देखा स्विच हिट, कोशिश ज़रूर की, जहाँ पर एक रन कंप्लीट भी किया जाएगा लेग बाइस के तौर पर, और टीम की रन संख्या फिर एक बार 32-13 बनाने हैं 16-13 गेंदों पर। 13 गेंदे 16 रन, हर एक रन कीमती, हर एक विकेट कीमती, हर एक डॉट बॉल कीमती, हर एक बड़ा हिट कीमती। मैदान होगा 13 में संजू कि आखिरी गेंद पे कुछ करिश्मा करने की ताकत रखती है। यहाँ से एक और अगर विकेट आता है तो कमाल का मुकाबला होगा, लेकिन एक बड़ा हिट आता है तो मामला रफा दफा भी हो सकता है। जड़ में डाली थी ये, रनआउट के लिए चांस क्रिएट हुआ था, भाग पड़े थे प्रकाश ठाकुर, दोबारा से अपने क्रीज में लौटे। ये 2 मौके इन्हें मिले हैं, पहला मिला जहाँ पर रनआउट हुआ नहीं, डायरेक्ट हिट हुई नहीं, दूसरा मौका जहाँ पर गेंद का कलेक्शन अच्छी तरीके से हुआ नहीं। 2 मौके तो आपको मिले हैं, तीसरा क्या मिलेगा। रिस्क लेते हैं तो नाम बनती है, लेकिन यहाँ पे रिस्क आपको वापस भी भेज सकता है। 3 ओवर की फिलहाल होगी समाप्ति, टीम की रन संख्या बनेगी स्कोर कार्ड पर 32 रन, एक रन रेट इज अप टू 8.00, 8 रन प्रति ओवर की औसत हर एक ओवर में मेंटेन करना जरूरी, जहां पर 12 में 16। बहुत ही अच्छी प्रतियोगिता है ये। टोटल 10 टीम्स आर पार्टिसिपेटिंग इन द इवेंट, 10 टीमें जो इस प्रतियोगिता में हिस्सा लेंगी। 4 टीमें 40+, 6 टीमें रेगुलर हाफ की आपको इस टूर्नामेंट में देखने को मिलने वाली है। 4 इनाम इस टूर्नामेंट के माध्यम से दिए भी जाएंगे। 2 डे नाइट में इस टूर्नामेंट का आयोजन, आज के दिन में आपको 8 मुकाबले देखने को मिलेंगे, कल के दिन में भी 7 मुकाबले और एक शायद शो मैच भी है कल। फिलहाल तो 12 में 16 और मोस्ट इंपॉर्टेंट ओवर लेकर
मनोज शिंदे क्या करेंगे बल्लेबाजों के वांदे। ये मनोज शिंदे आए जरूर है ओवर नंबर 4 को लेकर। एक्सपीरियंस सभी के पास है क्योंकि सारे 40 प्लस के खिलाड़ी है और मैं हमेशा बताता हूँ एक्सपीरियंस इज द मोस्ट डिस्ट्रॉइंग वेपन। अनुभव सबसे खतरनाक हथियार। अनुभव का इस्तेमाल कौन करेगा, कौन मारेगा बाजी, कौन बनेगा बाजीगर। जो जीता वो सिकंदर और जो हारा उसके लिए अभी भी मैच बाकी हो सकती है, लेकिन फिलहाल तो 12 में 16। ओ पहली गेंद थी, रैपिड डिलीवरी लेकिन आउटसाइड द ऑफ स्टंप है। बिना दसरा बिना दिवाली का बोनस, बाय 1 गेट 1 वाइड और +1 2 रन। 2 रन मिलेंगे, एक्स्ट्रा रन यहाँ से देने नहीं है। मैं हमेशा कहता हूँ गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफ़ी नहीं मिलती। तो ये 2 रन आपने जो दिए महंगे साबित हो सकते हैं यहाँ से। ये 12 में 14 का समीकरण जो रिक्वायर रन रेट 8 का था वो 7 पर आएगा। 7 रन प्रति ओवर आपको बनानी यहाँ से चीज में। ओह यॉर्कर थी सीधे बल्ले से खोद के निकाला, खिलाड़ी डीप में, सिंगल कंप्लीट। दूसरे की कोशिश, 1 मिलेगा। फिर एक बार समीकरण यहाँ से बदलता हुआ, समीकरण बताना बहुत जरूरी रनचेज में। हर एक गेंद पर मैं वो बात करता रहता हूँ। 11 गेंदें जीतने के लिए बनानी है 13 रन। 13 क्या होगा कालिया, क्या होगा 13, लेकिन 13 पर होते हैं कालिया तो 13 पर होती है तालियां। अभी कौन कालिया बनेगा और किसके लिए तालियां बजेंगी, अभी बात भी यहाँ से देखने लायक। 11 गेंदे और 13 बनाने, इसलिए ये याद मैंने बताई। जब होगा 13 मेरा साथ तो बनेगी बात, किसकी बात बनेगी यहाँ से, ये बात भी देखने लायक। चलिए स्पीड अप मेंटेन रखिए, हर एक गेंद के बाद इतना टाइम वेस्ट नहीं करना है प्लीज। अंपायर वार्निंग दीजिए, हम भी बताते रहते हैं प्लीज फास्ट खेलिए। 11 गेंदे 13 की जरूरत, मैदान के अंदर बल्लेबाज तैयार तो गेंदबाज भी। हाफ ट्रैकर है ये। अगर ये 360 सर्कल क्रिकेटिंग ग्राउंड होता तो ये होता 6, लेकिन जस्ट बिकॉज दिस इज 180 डिग्री हाफ सर्कल दैट्स व्हाई इट इज जस्ट 1 रन। मात्र 1 मिलेगा। 36 डेंजर फिगर, 36 का आंकड़ा खतरनाक नंबर है और 10 गेंदे बनानी है 12। 10 में 12 समीकरण मैदान के अंदर। दस गेंदे और जीतने के लिए 12 रनों की जरूरत। देखिए अब ऑर्गेनाइजर भी बता रहे इतना टाइम नहीं लेना है, हर एक बॉल के बाद आप एक दो मिनट वेस्ट कर रहे हैं प्लीज। 10 में 12। ओ सीधे बल्ले से उड़ाया, ऑन साइड पर फील्डर बनेंगे दर्शक, गेंद जाएगी दर्शक तीरखा में देकर जाएगी आधा दर्जन। मामले को से उड़ाया, ऑन साइड पर खिलाड़ी का नाम है विजय। और क्या कमाल की बल्लेबाजी भी होती हुई। चव्हाण आपण या मॅन ऑफ द मॅच साठी। आणि जशी पुढच्या मॅचला होईल सुरुवात, पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकूया मराठीचा एक